बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. या शक्यच नाही हो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 5 MGच लिहिला होता. माझ्याकडनं अशी चूक होणं शक्य नाही हो बाबा. सगळं खरं आहे तुझं, पण इराच्या हातातली फाईल बघ. तुझंच अक्षर आहे ना. सर सरस्वती मॅमनेच मला हे लिहून दिलं होतं आणि त्याच्यावरती 50 MG लिहिलेलं पण आहे. बघा ना तुम्ही. बघितलंय मी, पण तुम्ही सुद्धा लक्ष द्यायला हवं ना. ती स्टुडंट आहे, पण तुम्ही तर एक्सपिरियन्स आहात. तुमचंही काही कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. या तुम्ही. बाबा पण मी एक्सेप्ट कर बयो, प्लीज तुझी चूक एक्सेप्ट कर. इतर वेळेस दुसऱ्यांना फिलॉसॉफी देत असतेस ना, मग आज तुझ्याकडून चूक झाली आहे ही गोष्ट स्वीकार. आज मी वेळेत पोचले नसते तर कदाचित आज ती पेशंट आपल्यासोबत नसती, आणि हे सगळं तुझ्या हलगर्जीपणामुळे झालंय. एक्सेप्ट दिस. बाबा मी स्वतः 5 MGच लिहिलेला. मला चांगलाच आठवतंय आणि मी सिस्टरला परत रीचेक करू पण सांगितलेला. बयो प्लीज यार, तुझी चूक एक्सेप्ट कर की तुझ्याकडून चूक झाली आहे. तुझ्या इररिस्पॉन्सिबिलिटीमुळे आज एका पेशंटचा जीव गेला असता. इरा शांत हो. बाबा मी चिडत नाहीये, पण प्लीज तुम्ही हिच्या शब्दात अडकू नका. बयो तुझी चूक झालीच आहे. यापुढे नीट लक्ष देऊन काम कर, आणि यानंतर अशा कुठल्याही चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत. हॉस्पिटलला ऍक्शन घ्यावी लागेल पण. सॉरी बाबा. मी लक्ष देईन, यापुढे असं नाही होणार. बाबा मॅडम तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो मला काही नाही झालं. तुमका आठवता ना मी 5 MGच लिहून दिलेला पेपरवर. मॅम त्याच्यामध्ये जे लिहिलं होतं त्याप्रमाणे मी 50 MG देऊन टाकलं. मी खूप घाईमध्ये होते मॅम. बरं माका सांगा, तुम्ही मध्ये जाताना काय पेपर ठेवला होतात काय? मॅम फाईलमध्येच कागद होता आणि फाईल्स तर माझ्या सोबतच होत्या. हा मॅम, कॉरिडॉरमध्ये मला पोटे सर भेटले होते. पोटे सर? हो मॅम. काय बोलले नेमकं? काय बोलणं झालं तुमच्यात? नाही असं विशेष काही नाही. त्यांनी माझ्याकडनं फाईल्स घेतल्या, रिपोर्ट चेक केल्या आणि मला फाईल पुन्हा देऊन टाकल्या, आणि बाकी असं काही घडलंच नाही. सुमन, गो सुमन. इला इलाय. ये गो लवकर, कंटाळलंय मी. अहो येतय हो, थांबा वाय. खय राहूनस तू आता? गो सुमन. अहो इला इलाय. ये ना. ये. किती वेळ लावतोस गो? खय राहलं होतंस? कंटाळलंय मी. काय हो तुम्ही, जरा धीर नाही तुमका. ह्या सगळ्याची तयारी करत होते. आता ह्या काय नवीन नाटक तुझा? नाटक काय म्हणतास? औक्षण असा औक्षण. का दिसता माका? माझे काय डोळे फुटलेले नाही आहेत. काय राखी बांधू तू विचार तुझा? काय बोलतास? गो धावून भागून इल्यावर त्या दरवाजामध्ये उभा करतस. असे काय तुम्ही, जरा म्हणून धीर नाही तुमका. आता माझो नवरो एवढं युद्धावर नाही इलो.
म्हणजे कामावर नाही गेलास ना, आज तुमचा पहिला दिवस होतो म्हणून या सगळ्या. अच्छा 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 अच्छा. हम्म. कर मग काय करतोस ना, कर. आता नजर काढूया. इल्या गेल्याची, शेजारा पाजाऱ्यांची, हॉस्पिटल मधल्यांची, कोणाची कोणाची नजर नको लागू दे माझ्या नवऱ्या. झाला. हा. येऊ आता. हा, आता येऊ. होतोच बाजू. हा. दमलंय मी. आय, 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 आय. हा. मी काय म्हणते, पाणी घेऊन येऊ, नको गो. चाय घेऊन येतोय, टोस्ट बटर पण घेऊन येतोय. ऐक माझा. बस बस. खाई बस. सुमन, तुका सांगतोय ना, आज मी एवढा काम केलंय ना, सारखा आपला वर खाली चालूच सा माझा. जाम दमलोय गो. थांबा, मी ना पाय शिकून देते तुमचे. जरा पण ना, लोकांनी आज माझी जी काय तारीफ केलेली आहे ना, लोक माका विचारत होती, अरे एवढे वर्ष होताच खय म्हणाल, मोठे डॉक्टर माझ्या कामार फिता. हे बाय माझे, काय सांगतास काय? हळू. बयोग पण तुमचं काम आवडला. बयोचा काय घेऊन बसलं, मोठ्या डॉक्टरांनी माझी तारीफ केली तर बयोचा काय कौतुक. कालची पोरती ती कोण मोठी लागून गेली. पण ना सुमन, तुका सांगते, माझा ना ठरलेला, या हॉस्पिटल मधना ना सगळा आपण असं शिकून बिकून घ्यायचा आणि मी माझा स्वतःचा हॉस्पिटल काढतोय बघ. आधी 4 दिवस सलग जाऊन दाखवा आणि मग बडाई मारा. चाय घेऊन येते. हा, जा आणि जा आणि खारी बिस्किट पण घेऊन ये, माका भूक लागलेली या. ओटी पोटात होणारी वेदना कधी कधी डायव्हर्टिक्युलिटिस मध्ये गोंधळून जाऊ शकते, कारण सिग्माइड कोलन हा युरिनरी ट्रॅकला ओव्हरलॅप करतो आणि त्यासाठीची ट्रीटमेंट आणि होणारे कॉम्प्लिकेशन्स यावर आपण डिस्कस करूया. एक्सक्यूज मी सर, मला जरा 2 मिनिटं हवी होती तुमची. शुअर, काय हरकत नाही. थँक्यू. हा, सो स्टुडंट्स, मी आज इथे एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करण्याकरता आलेलो आहे. स्टुडंट्स, तुम्ही अभ्यास करताय, अभ्यासाकरता खूप मेहनत घेताय आणि ती मेहनत ॲप्रिशिएट करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि काही मुलांना त्यांच्या चुका या योग्य वेळीच दाखवायला हव्यात. स्टुडंट्स, तुम्ही सगळे आता भावी डॉक्टर आहात, पण आदर्श भावी डॉक्टर कसा असावा याचं जातिवंत उदाहरण इरा देवचाकेनं दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न तर सगळेच पाहतात, पण नुसता पांढरा कोट घालून डॉक्टर नाही होत आहे. कारण डॉक्टरच्या हातात पेशंटचा जीव असतो आणि पेशंटचा जीव वाचवणं ही डॉक्टरची पहिली आणि प्राथमिक जबाबदारी असते. पण एका मुलीनं 5 mgचं इंजेक्शन देण्याच्या ऐवजी 50 mgचं इंजेक्शन एका पेशंटला दिलं आणि त्यामुळे त्या पेशंटचा जीव सुद्धा गेला असता. पण इरा देवचाकेनं कर्तव्य दक्षता दाखवत सलाईन काढून घेतलं आणि त्या पेशंटचा जीव वाचवला.
त्याकरता आपण सगळेजण इरा देवचाकेचं टाळ्या वाजवून कौतुक करूया. आणि 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 ज्या मुलीच्या चुकीमुळं त्या पेशंटचा जीव गेला असता ती मुलगी सुद्धा याच वर्गात आहे. आणि त्या मुलीचं नाव आहे सरस्वती भारती. बयो थांबा. सरस्वती भारती नुसतंच हुशार असून चालत नाही. हे जर असंच चालू राहिलं ना तर पुन्हा कोकणात गावी जावं लागेल. इरा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बयो, तू नको वाईट वाटून घेऊस. आणि बयो, तू अशी चूक करणार नाहीस याचा विश्वास आहे मला. दादा, ती माणूस आहे रे. तिच्याकडून चूक होऊ शकते, कोणी परफेक्ट नसतं. कशाला उगाच देव बनवतोयस? इरा, अगं चूक तर सगळ्यांकडूनच होता, माझ्याकडून पण चुका होता. पण ह्यावेळी जा झाला त्यात माझी कायो चूक नव्हती. माका चांगला आठवत आहे 5 mgच लिहिलेला मी. त्या 5चा 50 कसा झाला या मी शोधून काढणार आणि मग हे सगळ्यांका कळतच कोणी काय केलाय का. मी तुला 5 mg इंजेक्शन द्यायला सांगितलेलं असताना तू 50 mg लिहूच कसं काय शकतेस? हे बघ, बरं माका सांगा, तुम्ही मध्ये जाताना काय पेपर ठेवला होतात काय? हा मॅम, कॉरिडॉरमध्ये मला पोटे सर भेटले होते. इरा, चल जेवायला. इरा, काय काय तुला नाही गिळायचं का? होतात ग चुका. शेवटी मोलकर्णीची मुलगी आहेस ना तू. आणि डॉक्टर बनताना रक्तात असावं लागतं. मी डॉक्टर बनण्याचा आणि मोलकर्णीची मुलगी असण्याचा काय संबंध नाही. स्वप्न बघायचा हक्क प्रत्येकाका. पण स्वप्न बघण्याची लायकी पण तर असावी लागते ना. आणि आपल्या स्वप्नांनी जर कोणाचा जीव जात असेल काय उपयोग आहे त्याचा? जाऊ दे ना मम्मा, बोलून काहीच फायदा नाही. कारण हिनी जे केलंय ना त्याचा गिल्ट हिला नाहीये. शेवटी मोलकर्णीचीच मुलगी आहे ना ती. मोलकर्णच. माझ्याकडे काय बघतेस ग? जाऊन स्वतःचा थोबाड आरशात बघ. स्वतःची लाज वाटली पाहिजे तुला. तुझ्यामुळे आज एका पेशंटचा जीव गेला असता. पण जाऊ दे,
बोलून काय फायदा आहे, तुला काहीच वाटत नाही ना याचं. शेवटी तू चुकीची नाहीयेस एवढंच तुला सिद्ध करायचंय. काय नसलेलं सत्य शोधून काढणार आहेस तू बयो? बरोबर, भारतीचीच मुलगी ना तू, तिचे गुण येणारच तुझ्यात. हिराचे, माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही. होय, तिचा काय संबंध नाही. आणि होय, मी सत्य शोधून काढणारच, कारण ह्या मी केलेलाच नाही. ह्या माका माझ्या आईक आणि माझ्या देवाक चांगलाच माहिती. पण ज्या दिवशी ह्या कुणी केलाय माका कळाक ना, तेका मी सोडूच आहे नाही. तुझ्याशी बोलण्यात ना काहीच पॉइंट नाहीये. हिरा, चल जेवायला. अगं बयो, समजते कोण स्वतःला? तिची चूक मान्यच करत नाहीये. या, आत्ता इथे बडबड नको, नंतर बोलू. सुमन, हा? रमाकांत कुठे? दादा, अरे त्यांना आज हॉस्पिटलमध्ये खूप काम होता आणि दमले पण होते, म्हणून लवकर जेवले आणि लवकर झोपले. एवढी काय मेहनत केली त्याने? अरे खूप मन लावून काम करतात ते. आज तर त्यांनी ना ती जुनी हरवलेली फाईल पण शोधून काढल्यानी. आणि सगळी माणसं त्यांना म्हणत होते की इतके दिवस खय होतो एवढं हुशार माणूस. थोड्या दिवसात कळेलच मला तो काय काम करतोय ते. सुमन, भयो कुठे? वर असतात खोलीमध्ये. मग जेवायला का नाही आली ती? अरे जा, बॉयला घेऊन ये. जेवायला बोलावलंय म्हणून सांग. हो बाबा. चल बयो पटकन. दादा ऐक ना. रे मी तुझं काही ऐकणार नाहीये. चल. दादा, माका भूक नाही. अगं आत्याने असली कमाल भाजी बनवली आहे ना, तू एक्स्ट्रा चपाती खाशील एक. चल. दादा, माझी खरंच इच्छा नाही. बरं ऐक बय, तू नको खाऊस, पण माझ्या शेजारी बसून मला भरव तरी. चल पटकन चल. दादा, अरे चल बयो. दादा, सांगितलं ना तुका. काय झालं? भूक नाही लागली का तुला? बस, जेवायला बस. सुमन, बयोचं ताट वाढ. हा. बयो, बस जेवायला म्हणतोय ना. बयो, आज जो काही प्रकार झाला त्यावरून नाराज आहेस ना तू? नियम नंबर 1, काहीही झालं तरी जेवणावर राग रुसवा काढायचा नाही. आणि आपल्या हातून एखादी चूक घडली तर स्वतःच्या कोशात बसण्यापेक्षा ती दुरुस्त कशी करता येईल याचा विचार करायचा. दादा, अरे दुपारी पण नाही जेवली ती. डबा तसंच होतो. हे बघ बयो, हिरा आरव, तुम्हा तिघांना मी शेवटचं सांगतोय. आपल्या हातून काहीही घडलं तरी त्याचा राग जेवणावर काढायचा नाही. तुम्ही आता मोठे झाले आहात, एकमेकांच्या चुका दुरुस्त करायला शिका. आज जशी इराने बयोची चूक दुरुस्त केली. एका डॉक्टरने सतत अलर्ट असणं खूप गरजेचं असतं.
आणि त्यासाठी फिजिकली आणि मेंटली फिट असायला हवं आपण. हे असं जेवणावर राग काढून काहीच नाही होणार. हिरा, आज तू बयोला तिची चूक दाखवून दिलीस, तिची मदत केलीस. तूच एक घास भरव तिला. मी या बयोला भराव?